पोर्टफोलिओ ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? बऱ्याच वेळा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनच्या नादामध्ये स्कीम्स घेताना 25-30 स्कीम्स घेतल्या जातात. त्यांचं कॅटेगरी वाईज बघायला गेलं तर लार्ज कॅपच्या 10-12 स्कीम्स, मिड कॅपच्या 10-12 स्कीम्स, स्मॉल कॅपच्या 10-12 स्कीम्स मध्ये गुंतवणूक असते. अमाऊंट वाईज सुद्धा आपण बघायला गेलं तर 5,000, 10,000, 15,000 अगदी छोट्या छोट्या अमाऊंट मध्ये डायव्हर्सिफाईड केलेलं असतं. एवढं खरंच डायव्हर्सिफिकेशन गरजेचं नसतं. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनच्या नादामध्ये कुठे ना कुठे तुम्ही स्टॉक्स ओव्हरलॅपिंग मध्ये जातात. म्हणजेच काय, जर सेम कॅटेगरीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याचे जर आपण स्टॉक्स बघायला गेलं तर कुठे ना कुठे ते स्टॉक्स रिपीट व्हायला लागतात. जर ते स्टॉक्स तुमचे जास्त 30%, 40% रिपीट होत आहे तर उगाच तुम्हाला स्कीम्स डायव्हर्सिफिकेशन सुद्धा करायची गरज नाहीये. तुम्हाला हे तुमच्या स्कीम्स मध्ये किती स्टॉक्स ओव्हरलॅपिंग आहे हे जर चेक करायचं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा.